नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. तर आपल्याकडे एक पेशंट आहे, तर त्या पेशंट संदर्भात आता तुम्ही यांच्या पण मिसेस आता त्यांच्या मिसेस आपल्याशी बोलणार आहे. तर कारण पेशंट बोलण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे, पण नॉर्मल आहे, तर आपण त्यांच्या मिसेसकडनं जाणून घेऊया त्यांच्या त्रासाबद्दल. तर नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्यात आधी मला तुमचं नाव सांगता? भाग्यश्री मनोज मोरे. आणि आपण किती दिवसापूर्वी मॅग्नममध्ये ऍडमिट झाले? मला आज 6 दिवस झाले. 6 दिवस. 1 तारखेला आम्ही ऍडमिट झालो. हो. आणि मग 1 तारखेला ज्यावेळेस आले होते त्यावेळेस सरांची कंडिशन कशी होती? त्यांची कंडिशन खूप क्रिटिकलच होती. समजा त्यांना जसा त्रास होत होता, दम लागत होता, पाय वगैरे पूर्ण सुजले होते. इथे येऊन ट्रीटमेंट लगेच भेटली, म्हणून त्यामुळे लगेच रिकवर झाले. नाही म्हणजे पाय वगैरे सुजले होते, मग त्याच्यासाठी कोणाला आधी दाखवलं होतं का तुम्ही डायरेक्टली इथे आले? नाही, आधी चूक सरांना दाखवलं आम्ही. अनिश चूक सरांना दाखवलं. त्याच्यानंतर मग त्यांनी इथं रेफर केलं आणि मग इथं आलो आम्ही. मग ते पाय सुजल्याचं कारण काय सांगितलं होतं डॉक्टर? त्यांना ब्लड मध्ये क्लॉट झाले होते. त्यांनी डिको केलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बऱ्याचशा गाठी झालेल्या आहेत त्यांच्या, आणि आपल्याला त्यांच्या गाठी वितळायचं वगैरे प्रोसेस करून मग पुढची प्रोसेस करता येईल. म्हणजे सुरुवातीला फक्त गोळ्या औषधांवर ठेवलं होतं? नाही, सुरुवातीला गोळ्या औषधी आणि आपलं सलाईन वगैरे सगळं चालू. इंजेक्शन गाठी वितळवण्यासाठी? हो, गाठी वितळवण्यासाठी. मग गाठी वितळल्यानंतर पुढची प्रोसिजर नंतर त्यांचं ऑक्सिजन लेवल पण कमी होती. मग त्यांनी सांगितलं 2 दिवस ऑक्सिजन लेवल कव्हर केली, त्याच्यानंतर मग एंजिओप्लास्टिकला गेली. आणि एंजिओप्लास्टिक साधारण ब्लॉकेजेस किती सांगत होते? त्यांचा ब्लॉकेज म्हणजे इन मध्ये काय अटकलेला होता आणि बाकीचं ब्लड जास्त घट्ट झालेलं होतं. हो, म्हणजे रक्त पातळ नव्हतं म्हणून नाही. म्हणजे ब्लॉकेजेस एकच होता? हो, ब्लॉकेज एक होता, पण मग मेन ठिकाणी होता, मेन आर्टरीला होता. हो हो, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी त्यांनी एंजिओप्लास्टी पहिले एंजिओग्राफी केली, त्याच्यात कळलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्या बाकीची ट्रीटमेंट 2 दिवस चालेल, त्याच्यानंतर आपण एंजिओप्लास्टिकला घेणार, असं सर बोलले होते. जेव्हा आता एंजिओप्लास्टी झाली त्याच्याने काही त्रास नाही, त्यांना आता बेटर फील होतंय. म्हणजे काही दुखत वगैरे नाही, काही दुखत नाही, आता एकदम ओके, रिलॅक्स आहेत. आणि ही जी तुमची सगळी ट्रीटमेंट आहे, हा खर्च तुम्ही स्वतः केला की कोणत्या गव्हर्नमेंट पॉलिसी अंतर्गत? हो, आपली पॉलिसी अंतर्गत केलं. कोणती पॉलिसी होती तुमची? आपलं योजना होती? योजना आयुष्यमान कार्डवर आपलं झालं. आयुष्यमानची तुम्ही कार्ड आधी होतं की इथं आल्यावर काढलं तुम्ही? नाही, इथं आल्यावर केलं बाकीची प्रोसेस. आभा कार्ड होतं, त्याच्यानंतर आयुष्यमानचं कार्ड काढलेलं नव्हतं, मग इथं प्रोसेस केली खाली, आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस पूर्ण त्याच्यात केली. मग आयुष्यमान कार्ड साठी साधारण तुम्हाला काय लागलं होतं? आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड, बस. आणि मग हे ज्यावेळेस तुम्ही काढलं त्याच्यानंतर किती दिवसानंतर, म्हणजे किती तास किंवा दिवस नंतर तुमची लगेच आयुष्यमान मध्ये प्रोसिजर सुरू झाली? प्रोसेस तर लगेच झाली, त्यांनी लगेच हे भेटलं, अप्रुव्हल भेटलं, म्हणून त्यांनी सगळी प्रोसेस त्याच्यातच केली आणि दुसऱ्या दिवशी कार्ड येऊन गेला. मग त्याच्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च आला? नाही, 1 रुपया पण खर्च नाही आला आतापर्यंत. म्हणजे आता तुमची डिस्चार्जची वेळ आहे? हो, नाही, आम्हाला काहीच खर्च नाही आला, सगळं आयुष्यमानच्या योजनेत मध्ये झालं. आणि वेळेवर योजनेचा खूप मोठा लाभ झाला मेन म्हणजे. आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण म्हणजे खूप सुविधा व्यवस्थित आहे आणि काळजी खूप, सगळेजण लगेच सपोर्ट करतात. हो, तसंच सपोर्टिव्ह स्टाफ असणं महत्वाचं आहे. हो. तर मग तुम्ही थोडं मनोज चोपडा सरांबद्दल सांगाल? सरांचं पण लक्ष पूर्ण आहे, त्यांचा डेली राऊंड आहे, त्यांचं रेग्युलर विचारणं काय चाललंय काय नाही. जास्त सरांना भेटलेलं नाही, तर त्याच्यामुळे काही जास्त मला. हो, पहिल्यांदा इथं आला, रेग्युलर त्यांचा राऊंड आहे, आणि पहिल्यांदा या हॉस्पिटलला आलो आम्ही. पण मग इथे येऊन असं वाटलं की आपल्याला गरज पडली तर आपण इथे येऊ शकतो. आणि अनिश चूक सरांबद्दल 2 शब्द सांगा. अनिश चूक सरांचं म्हटलं तर त्यांनी म्हणजे ते खूप वेळेवर आले, आणि म्हणता नाही का देवासारखे वेळेवर त्यांनी तिथं भेटले आम्हाला, आणि त्यांनी आम्हाला सल्ला दिला की नाही बुवा तुमचं असं असं होऊन जाईल.
त्यांनी लगेच परिस्थितीची समज घेतली आणि लगेच आम्हाला सल्ला दिला की नाही आपण योजनेत करू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्यांनी त्यांचा वेळेवर सपोर्ट भेटला आम्हाला. त्याच्यामुळेच आज सगळं व्यवस्थित झालं, जीव वाचला, हे महत्वाचं आहे. त्यांचे खूप आभारी आहेत आम्ही. सर तुम्ही 2 शब्द सांगाल फक्त, जास्त नाही. 2 शब्द काय सांगायचे आता? आणि शुभ सरांबद्दल. ते वेळेवर सरांबद्दल म्हणजे कसं आहे, वेळेवर पेशंटला सल्ला भेटणं आणि त्याचं मार्गदर्शन करणं म्हणजे हे देवापेक्षा अमूल्य सहकार्य असतं. आणि एक आपल्या माणसासारखं सहानुभूती देणं हे डॉक्टरांकडून मला मिळालं. त्याच्याबद्दल मी त्यांचा कोटी धन्यवाद करतो. चालेल, धन्यवाद तुमचे या अनमोल अभिप्रायाबद्दल. नाही, खरंच इथं मला खरंच म्हणजे मनाला समाधान झालं की परिस्थितीची जेव्हा लढतो ना तेव्हा काही गोष्टींची खूप गरज असते आणि तिथं मला इथं भेटलं शेवटी समाधान महत्वाचे. समाधान. आणि आज मी आनंदाने घरी जाते, हे महत्वाचं. धन्यवाद सर. ओके. धन्यवाद.